पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणारा म्हणजेच कोकणाला जोडणारा वरंध घाट मार्ग हा पूर्णपणे चिखलमय झालाय। रस्ता बंद झालेला आहे। पुढील गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली। कोकणाला जोडणाऱ्या या वरंध घाटाचं काही ठिकाणी सध्या दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि अशातच हा संपूर्ण घाट मार्ग जो आहे तो चिखलमय झालेला आहे। दृश्य आपण वरंध घाटातली पाहतोय आणि याच चिखलातनं वाट काढत सध्या वाहनधारक पुढे जात आहेत। सध्या रुंदीकरणाचं काम जे आहे ते सुरू आहे आणि याच रुंदीकरणाच्या कामासाठी हा रस्ता जो आहे तो ठिकठिकाणी उकरलेला पाहायला मिळतो। मात्र जो गेल्या काही दिवसापासून पाऊस बरसतोय त्या पावसामुळे या ठिकाणी अशा प्रकारे चिखल जो आहे तो संपूर्ण या मार्गावर झालेला पाहायला मिळतो आणि याचाच त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या गाड्यांना प्रवाशांना होताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या मार्गावरून ज्या दुचाकी प्रवास करतायत जे दुचाकीसवर प्रवास करतायत त्यांना सुद्धा या चिखलाचा मोठ्या प्रमाणावर त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। काही वेळा दुचाकी घसरून या ठिकाणी पडतायत तर काही वेळा या दुचाकी जे आहेत ते हातात धरून प्रवाशांना या ठिकाणाहून काढावे लागतात। तर दुसरीकडे अशा प्रकारे ट्रॅफिक सुद्धा या चिखलामुळे होताना पाहायला मिळते। मोठे मोठे ट्रक असतील किंवा एसटी सुद्धा या झालेल्या चिखलामध्ये फसतायत, त्यांना क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणाहून काढावं लागते। त्यामुळे एकूणच हे जे वरण घाट रस्त्याचं काम चालू आहे त्याचा कशा प्रकारे त्रास जो आहे तो या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, स्थानिकांना, त्याचबरोबर बाहेरून आलेल्या प्रवाशांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर कशा प्रकारे होते ते आपल्याला दिसतं। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर एक ठिकाणी चिखलाचा राडा रोड झालेला आहे। असाच राडा रोड जो आहे तो या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे या ठिकाणी पाहिलं तर जो पाऊस 3-4 दिवसापासून पडतोय, कालपासून संततधार पावसाची सुरू आहे, त्या पावसामुळे या ठिकाणी जो रस्ता आहे तो सुद्धा खचलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे